नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पॅन्डिट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. तुम्ही स्वतःसुद्धा वडिलांप्रमाणे माझे मोठे हितचिंतक आहात, म्हणून हे तात मी हात जोडून विनंती करतो की तुमचेही सर्व प्रकारे हेच कर्तव्य आहे की वडिलांना आमच्या काळजीमुळे दुःख होऊ नये. श्री रघुनाथ आणि सुमंत्र यांचा हा संवाद ऐकून निषादराज आपल्या कुटुंबासह व्याकुळ झाला. मग लक्ष्मण काहीशा कडवटपणे बोलला. प्रभू रामचंद्रांना ते फारच अयोग्य वाटले, म्हणून त्यांनी त्याला अडवले. श्री रामचंद्रांनी नम्रतापूर्वक स्वतःची शपथ घालून सुमंत्रांना सांगितले की तुम्ही लक्ष्मणाचे हे बोलणे सांगू नका. सुमंत्राने पुन्हा राजांचा निरोप सांगितला की सीता वनातील क्लेश सहन करू शकणार नाही, म्हणून ती अयोध्येला परत येईल असे तुम्ही व श्रीराम यांनी प्रयत्न करावेत. नाहीतर मी अत्यंत निराधार होऊन पाण्याविना मासा जसा जगू शकत नाही तसा जगू शकणार नाही. सीतेच्या माहेरी व सासरी सर्व सुख आहेत. जोपर्यंत हे संकट टळत नाही तोपर्यंत तिला हवे तेथे ती सुखाने राहील. राजांनी ज्या दीनपणे व प्रेमाने विनंती केली आहे तो दीनपणा व प्रेम सांगण्याच्या पलीकडे आहे. कृपानिधान श्रीरामांनी पित्याचा संदेश ऐकल्यावर सीतेला अनेक प्रकारे समजावले. ते म्हणाले, तू घरी परत जाशील तर सासू सासरे गुरु प्रियजन आणि कुटुंबीय या सर्वांची काळजी दूर होईल. पतीचे बोलणे ऐकून जानकी म्हणाली, हे पतिराज, हे परमस्नेही ऐका. हे प्रभो, तुम्ही करुणामय व परमज्ञानी आहात. विचार करा की शरीराला सोडून छाया वेगळी ठेवता येईल का? सूर्याची प्रभा सूर्याला सोडून कुठे जाणार आणि चांदणे चंद्रास सोडून कुठे जाऊ शकेल? अशा प्रकारे पतीला प्रेमाची विनंती करून सीता मंत्र्याला सुंदर वाणीने म्हणाली, तुम्ही माझे वडील व श्वशूर यांच्याप्रमाणे हितचिंतक आहात. मी तुम्हाला उलट उत्तर देणे फार अयोग्य ठरेल, परंतु हे तात मी आर्ततेने तुमच्याकडे बघत आहे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आर्यपुत्रांच्या चरणकमलांविना जितकी नाती जगात आहेत ती मला व्यर्थ आहेत. मी वडिलांचे ऐश्वर्य पाहिले आहे. त्यांचा पाय ठेवण्याच्या चौरंगावर मोठमोठ्या राजांचे मुकुट टेकविले जातात. सर्व प्रकारच्या सुखाचे भांडार असलेले पित्याचे घरसुद्धा पतीविना माझ्या मनाला चुकूनही गोड वाटत नाही. माझे सासरे कौसलराज हे चक्रवर्ती सम्राट आहेत. त्यांचा प्रभाव 14 लोकी गाजतो. इंद्रसुद्धा सामोरे येऊन त्यांचे स्वागत करतो आणि आपल्या अर्ध्या सिंहासनावर बसण्यासाठी स्थान देतो. ऐसे ऐश्वर्यशाली व प्रभावशाली सासरे, अयोध्या या राजधानीतील निवास, कुटुंबातील प्रिय व्यक्ती, आईसारख्या सासू यापैकी काहीही मला श्री रघुनाथांच्या चरणकमलांच्या धुळीविना स्वप्नातही सुखदायक वाटत नाहीत. दुर्गम रस्ते, अरण्य, पहाडी प्रदेश, हत्ती, सिंह, अथांग तलाव व नद्या, कोल, भिल्ल, हरणे आणि पक्षी हे सर्व प्राणप्रिय श्रीरामसोबत असल्यावर मला सुख देणारेच आहेत. म्हणून सासू सासरे यांच्या पाया पडून माझ्यामार्फत त्यांना विनंती करा की माझी काहीही काळजी करू नका. वनात मी मनापासून सुखी आहे. वीरांमध्ये अग्रगण्य धनुष्य व भरलेले भाते धारण केलेले माझे प्राणनाथ आणि माझे प्रिय धीर हे सोबत आहेत. त्यामुळे मला वाटेमध्ये थकवा नाही, काळजी नाही आणि माझ्या मनात कोणतेही दुःख नाही. तुम्ही चुकूनही माझी काळजी करू नका. साप ज्याप्रमाणे आपला मणी हरवल्यावर व्याकुळ होतो त्याप्रमाणे सीतेची शीतलवाणी ऐकून सुमंत्र व्याकुळ झाला. त्याच्या डोळ्यांना काही दिसत नव्हते, कानांना काही ऐकू येत नव्हते. त्याची इतकी व्याकुळ अवस्था झाली की काही सांगता सोय नाही. श्री रामचंद्रांनीही त्याचे पुष्कळ प्रकारे समाधान केले तरीही त्याचे मन शांत झाले नाही. आपल्याबरोबर परत येण्यासाठी सुमंत्राने खूप प्रयत्न केले, परंतु रघुनाथांनी त्याच्या प्रत्येक युक्तीला व तर्काला योग्य असे उत्तर दिले. श्रीरामांची आज्ञा डावलता येत नाही. कर्माची गती फार कठीण असते, तिच्यावर कोणताही इलाज चालत नाही. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या चरणी मस्तक नम्र करून सुमंत्र असा परत निघाला की एखादा व्यापारी आपले सर्व भांडवल गमावून निराशेने परत जातो. सुमंत्राने रथ चालू केला. घोडे श्रीरामांकडे पाहत पाहत किंकाळत होते. हे ऐकून निषाद लोक खिन्न होऊन डोक्यावर हात मारून पश्चाताप करीत होते. ज्यांच्या वियोगामुळे पशुसुद्धा अशा प्रकारे व्याकुळ झाले होते, त्यांच्या वियोगामुळे प्रजा, माता आणि पिता कसे जगणार? श्रीरामांनी सुमंत्राला आग्रहाने परत पाठविले आणि ते गंगेच्या किनारी आले. श्रीरामांनी नावाड्याकडं नाव मागितली, पण तो घेऊन आला नाही.
तो म्हणाला की मला तुमचे रहस्य समजले आहे. सर्वजण म्हणतात की तुमच्या चरणकमलांची धूळ ही मनुष्य बनवणारी मुळी आहे. तिचा स्पर्श होताच पाषाणाची शिळा सुंदर स्त्री बनून गेली. माझी नाव लाकडाची आहे. लाकूड हे पाषाणापेक्षा टणक नसते. माझी नावसुद्धा तुमच्या चरणरजामुळे एखाद्या मुनीची स्त्री बनून निघून जाईल आणि माझे दिवाळे निघेल. मध्येच जर नाव मनुष्य झाली तर तुम्हाला पलीकडे जाता येणार नाही व माझा रोजगार बुडेल. मी या नावेवरच आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतो. दुसरा धंदा मला येत नाही. जर तुम्हाला पलीकडे यायचे असेल तर मला तुमचे चरणकमल धुण्याची आज्ञा द्या. महाराज, मी चरणकमल धुतल्यावरच तुम्हाला नावेत बसवीन. मी त्यासाठी तुमच्याकडून भाडे घेणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे आणि महाराज दशरथांची शपथ आहे की मी हे जे सांगत आहे ते खरे खरे सांगत आहे. लक्ष्मणाने जरी माझ्यावर शरसंधान केले तरी जोपर्यंत मी तुमचे चरण धुणार नाही तोपर्यंत हे तुलसीदासांचे नाथ, हे कृपाळू, मी तुम्हाला पलीकडे नेणार नाही. नावाड्याचे ते प्रेमपूर्ण मजेशीर बोलणे ऐकून करुणानिधान श्रीराम हे जानकी व लक्ष्मणाकडे पाहून हसले. आजच्यासाठी धन्यवाद.